बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओला, आजच्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक नम्र, एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या शिवसेनेच्या आपल्या स्वतःच्या माध्यमाला, एका युट्यूब प्रबोधन माध्यमाला, मी लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला यासाठी म्हणेल कारण शिवसेना एक वादळ अजूनही तुम्हाला लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवायचंय. या माध्यमाला तुम्हाला मोठं करायचंय, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात मला मदत होईल. उभ्या महाराष्ट्रापर्यंत ही माहिती घेऊन जाण्यात मला मदत होईल. हे निशुल्क माध्यम आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओच्याच खाली काळ्या रंगामध्ये सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते सर्वांनी दाबा. प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जा, जेणेकरून शिवसेनेचे सारे व्हिडिओ उभ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले पाहिजेत. शिवसेनेची माहिती आपल्याला महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी स्वतःच्या हक्काचं माध्यम विकसित करायचंय. त्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो, शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा. असो, आजचा महत्वाचा विषय घेऊन तुम्हा सर्वांसमोर आलोय. शिवसैनिकांनो, काल तुम्ही सर्वांनी पाहिलं असाल, 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये क्रेडिट करायला सुरुवात झाली. आता स्वतः अजित पवारांनी सांगितले जवळपास 35 लाख रुपये आम्ही वर्ग केलेले आहेत. 35 लाख रुपये. पात्र बहिणींची संख्या आहे 1,35,00,000. आता खरं तर ही 1,35,00,000 आहे की 1,35,00,000 आहे, याच्यात थोडी मला साशंकता आहे. पण मी जे मीडियावर पाहिलं, कारण कुठलीही तशी अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही, पण 1,35,00,000 असा आकडा आहे. 1,35,00,000 महिला यांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रुपये क्रेडिट केले. काल मी सगळ्यात पहिली एक बातमी वाचली, खोडशाळ बातमी होती ती. खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो शिवसैनिकांनो, सर्वसामान्य महिला भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये असतील किंवा 1500 रुपये असतील, हे जे काही येत आहेत त्याच्याविषयी आमच्या मनात किंवा विरोधक म्हणून आमच्या मनात कुठलीही असूया असण्याचं कुठलंच कारण नाही. सर्वसामान्य त्या गरीब महिलांना, ज्या कोणी पात्र महिला आहेत, त्यांना ते 1500 रुपये मिळणं त्याच्यात काही गैर नाही. पण त्यामागचं राजकारण तुम्हाला समजावणं हे मात्र आमचं काम आहे. त्यामागे नेमकं काय घडतंय तुम्ही जर विचार कराल, मी ती खोडशाळ बातमी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेलच, नेमकं पहिलं काय घडलं. पण जर तुम्ही विचार कराल, या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, आजवरच्या राजकारणामध्ये, विशेषतः लोकसभा निवडणूक झाल्यानंतर हा जो काही बदल झालेला आहे, या बहिणी लाडक्या व्हायचं जे कारण झालेलं आहे ती लोकसभेची निवडणूक. आता लक्षात घ्या, आजवर कित्येक वादळ आली, अतिवृष्टी झाली किंवा दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, काही वेळेस अवकाळी पाऊस, गारपीट वगैरे अशा अनेक गोष्टी होत्या. या सगळ्यांचे पंचनामे पुढचा, म्हणजे पंचनामे झाल्यानंतर ती रक्कम येण्यासाठी त्याच्यानंतरचे 2 ते 3 पावसाळे गेले, पण तरी देखील त्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात आल्याच नाहीत. असे कित्येक, एक नाही, 2 नाही, असे हजारो प्रसंग महाराष्ट्रामध्ये आहेत. पण ही एकमेव अशी योजना आहे ज्या योजनेमध्ये इतकं तडकाफडकी सरकार पळते. म्हणजे सरकारची एक योजना मी तुम्हाला सांगतो, योजना म्हणण्यापेक्षा सरकारचं एक काम तुम्हाला सांगतो, जे अतिशय तडकाफडकी असतं आणि जे सर्वसामान्यांना दिसून येतं. नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करा. नो पार्किंग मध्ये म्हणजे शहरी भागाचं मी सांगतोय, विशेषतः कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, अशा शहरांचं, पुणे असेल किंवा इतरही काही महत्वाची मेट्रोपॉलिटन शहरं असतील, नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करा. 5 मिनिटं इकडे तिकडे, 5 मिनिटं ही मी खूप जास्त म्हटलं. तुम्ही स्वतःशी बोलता बोलता कधी गाडीकडे अशी पाठ केलीत ना, फोनवर बोलता बोलता, मागून गाडी गायब असते. लक्षात आलं मला काय सांगायचंय? ती एक तडकाफडकी कामाची एक पद्धत सरकारची आहे. आणि दुसरी गोष्ट, ही योजना आजवर अशी योजना कुठलीच पाहिली नाही जी इतक्या झटपट जुलै ऑगस्ट 1,35,00,000 महिला पात्र आणि पैसे द्यायला सुरुवात का? तर नोव्हेंबर मध्ये आलेल्या विधानसभेच्या निवडणुका, सरकारी पैसा, कर्ज काढलेला पैसा. बरं, राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे, हा सगळा कर्ज काढलेला पैसा आहे. हा सरकारी पैसा महिलांमध्ये वाटला चला, त्याच्यातही काही प्रॉब्लेम नाही, पण स्वतःच्या निवडणुकांच्या त्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी सरकारी पैसा वापरला जातो, याचं हे उत्तम उदाहरण. गुड पॉलिटिक्स ऑलवेज बॅड इकॉनॉमिक्स. म्हणजे
तुमचं राजकारण चांगलं दाखवण्यासाठी इकॉनॉमिक्सची IZ करून टाकलेली असते या लोकांनी. गुड पॉलिटिक्स इज ऑलवेज इक्वल टू बॅड इकॉनॉमिक्स. पण या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक गोष्टी आहेत. शिवसैनिकांनो, काल 2 दिवसापासून जी माहिती येते त्याच्यामध्ये पात्र महिलांना काय फेरपडताळणी केली, त्यांच्या डॉक्युमेंट्सची काय फेरपडताळणी झाली, असे अनेक प्रश्नचिन्ह तयार होत आहेत. कारण ज्या महिलांचं विशेषतः त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न महिन्याला लाख लाख रुपये आहे, त्यांना देखील हे पैसे असेच देऊन टाकण्यात आले. म्हणजे पडताळणी वगैरे करण्यासाठी वेळच नव्हता. सध्या ज्यांची नावं येत आहेत त्यांना पैसे दिले जात आहेत. त्यानंतर कदाचित निवडणुकांच्या नंतर कदाचित या सगळ्याची फेरपडताळणी होईल. त्यानंतर पुढे तुम्हाला देता येणार नाही कारण तुमचं हे असं आहे, आमचं उद्दिष्ट साध्य झालेलं आहे, आता तुम्हाला हे पैसे देता येत नाही कारण तुमचं पॅन कार्ड मध्ये टीव्ही दिसतोय, तुमचा मोबाईल EMI वर घेतलेला तुमच्याकडे स्मार्टफोन दिसतोय, तुमच्याकडे स्कूटर आहे, तुमच्या घरामध्ये LED टीव्ही आहे, फ्रीज आहे, चांगल्या ब्रँडेड आहे, किंवा तुमच्याकडे काहीही कारण काढली जाऊ शकतात जी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळेस विचारली गेली होती. काहीही कारण. तुमचं किती स्क्वेअर फूटचं घर आहे, घराची सध्याच्या बाजारभावाची किंमत काय आहे, असे एक ना एक अनेक कारण काढून हे सगळं बंद केलं जाईल. बरं, 35 लाख रुपये अजित पवार म्हणतात. तुम्ही विचार करा, ह्या योजनेचा जो गाजावाजा करण्यासाठी, म्हणजे रेडिओ असेल, टीव्ही असेल, या सगळ्यावर गाजावाजा करण्यासाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च झाला. 200 कोटी रुपये. आणि खात्यामध्ये 35 लाख टाकले. ठीक आहे, अजून पुढच्या टप्प्यांमध्ये आणखी रक्कम टाकली जाईल, पण 200 कोटी रुपये फक्त ह्याची गाजावाजा करण्यामध्ये एका महिन्यात उडवले. खरंच या योजनेचा उद्देश लोकांना पैसे देण्याचा आहे, लोकांना म्हणण्यापेक्षा भगिनींना पैसे देण्याचा आहे, की स्वतःचा गाजावाजा करण्याचा आहे? म्हणून म्हणतो ना मगाशी, सरकारी पैशातून, म्हणजे एरवी निवडणुकांना स्वतःचे पैसे वाटावे लागतात, 500 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये पाकिटात टाकून. इथे बँक खात्यात, म्हणजे उघडपणे व्हाईट मनी, तोही सरकारचा आणि फायदा स्वतःचा. तुम्ही एकदा आजचा हा व्हिडिओ पहा, ज्यामध्ये ABP माझाचा कदाचित हा व्हिडिओ असावा, खोडशाळपणा कसा झालाय पहा. यांनी पहिला लाभार्थी शोधला. त्या भगिनी आहेत आमच्या वरळीच्या, सांगतायत मीडियावाले, हे वरळीच्या भगिनी आहेत आमच्या. हे पहिले आहेत ज्यांच्या खात्यात. आता मला एक नाही कळलं, मीडियाला हे कसं कळलं की ह्या पहिल्या आहेत की दुसऱ्या आहेत किंवा तिसऱ्या आहेत, किंवा त्यांना स्वतःलाच कसं कळलं, किंवा जनरली तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या खात्यावर पैसे आलेत, पण तुम्हाला हे नसतं माहिती की हा मेसेज मिळणारा मी पहिला आहे की माझ्याबरोबर आणखी कोणाला मिळाले आहेत का. कारण हे महाराष्ट्रभरातलं प्रकरण, कुठून जावाही शोध लागला ह्यांना माहिती. पण पहिला लाभार्थी म्हणतायत की हे वरळी कोळीवाड्यातनं आहेत. हा योगायोग समजावा का, की लाभार्थी देखील पहिला वरळी कोळीवाड्यातला यांनी दाखवला. राजकारणामध्ये किंवा योगायोग असू शकतो, पण राजकारणामध्ये असे योगायोग ठरत नाहीत. वरळी कोळीवाडा जो आदित्य साहेबांचा विधानसभा मतदारसंघ, कसे योगायोग असतात पाहिलेत तुम्ही? वरळी कोळीवाड्यातला. बरं, त्या भगिनी आमच्या म्हणतायत की राजकारणात इतर विरोधक कोणीही टीका वगैरे त्यांचं काहीतरी मी स्टेटमेंट ऐकलं की टीका वगैरे करतात, पण आम्हाला मात्र हे सगळं खूप आवडलेलं आहे वगैरे. तुम्ही हा व्हिडिओ पहा एकदा त्यांचा, मी त्याच्या पुढे माझं विश्लेषण करतो. आता भेटूया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या लाभार्थी महिलेला. मुंबईतील वरळी कोळीवाडा भागामध्ये राहणाऱ्या लता पाटील यांच्या खात्यामध्ये सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे जमा झाले. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले. मुख्यमंत्री शिंदेंनी आम्हाला रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं अशी भावना त्यांनी झी24 तासशी बोलताना व्यक्त केली आहे. सरकार चांगलं काम करतंय, ही योजना सुरूच राहावी असंही त्या म्हणाले. पहिल्या पैशाले तर आम्हाला आनंद झाला, पण असंच चालू राहू द्या. आणि सरकारला आम्ही पाठिंबा देणारच, कारण का सरकारने आमचं चांगलं केलं, मग आम्ही सरकारला पाठिंबा देणार. मेसेज बघून एवढा आनंद झाला काय. अशीच आमची योजना चालू राहू द्या सरकारकडून. आम्ही सरकारला पाठिंबा पूर्णपणे देणार. ते सरकारला नावं ठेवणारे भरपूर जण आहेत, पण सरकारने करून दाखवलं आणि याच्यापुढे असंच राहू द्या. भरपूर आनंद वाटतोय. म्हणजे असं भरून आलं काय, सरकारकडनं आम्हाला पहिल्यांदाच एवढी अमाऊंट आली. गिफ्ट मिळालं रक्षाबंधनचं. गिफ्ट दिलं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला ही योजना आवडली.
त्या भगिनींना देखील मला हेच सांगायचंय की आमचाही या योजनेला कुठे विरोध नाही. खात्यावर पैसे जमा होत आहेत त्यामुळे आवडणं हे स्वाभाविक आहे. पण ही योजना आपल्याला मिळत असताना आपल्याला जे आवडलं त्याच्या बरोबरच आपलं काय काय काढून घेतलं याचा आपण विचार कधी करणार आहोत का? आपल्या घरादारातल्या करत्या करावित्या म्हणजे करत्या मुलांच्या नोकऱ्या काढून घेतल्या, ज्यांना भिकेला लावलं ह्या सरकारने, आणि तुमच्या खात्यात 1,500 दिल्यानंतर तुम्हाला जर बरं वाटत असेल, खरं तर हा पैसा घ्या, मी कोणालाही काही म्हणत नाही, हा पैसा घ्या, पण विचार करा ज्यावेळेस आपण मतदानाला जाल त्यावेळेस हा विचार करा की हे पैसे खरंच आपल्याला हक्काचे दिलेत की भीक म्हणून दिलेले आहेत. याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. हे पैसे खरंच हक्काचे आहेत का? हक्काचा पैसा आपल्या कष्टाचा असतो आणि तो कष्टाचा पैसा आपल्या मुलांच्या नोकऱ्या धंद्यांमधून येत असतो. आज तुम्हाला त्याच व्हिडिओच्या खालच्या मी काही कमेंट्स वाचून दाखवतो. तुम्ही स्वतःही, मला वाटतं एबीपी माझा नसून हा झी 24 तासचा आहे, आणि झी 24 तासच्या या व्हिडिओच्या खाली काही कमेंट्स मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली कमेंट आहे, साबण, शॅम्पू, तेल, साखर, पीठ, दही, पराठा, डाळ, तांदूळ, चणा, वाटाणा, हरभरा, प्रत्येक अन्नधान्य, प्रत्येक वस्तूवरून जीएसटी लावून यांनी आपल्याकडनं महिन्याला 5 ते 6 हजार एक्स्ट्रा काढलेत आणि आपल्याला 1,500 रुपये देत आहेत. थोडं थांबा, निवडणूक झाली की 5 पट वसूल करतील. लाईट बिल 60%, पाणीपट्टी 40%, घरपट्टी 50%. सरकार वेड्यात काढते. बघा यांच्या कमेंट्स तुम्ही स्वतः पहा झी 24 तासवरच्या. 3,000 घ्या पण मतदान विचारून करा. अगदी योग्य कमेंट वाटते मला ही. 3,000 घ्या पण मतदान योग्य विचार करून करा. महाराष्ट्रातील गॅसचा विचार करा, वाढत्या भावांचा विचार करा. नवरा गॅस व भाजीपाल्यासाठी वणवण करतोय, त्याला तो रोजगार मिळत नाही. नवरा गॅससाठी वणवण करतोय, त्याचाही विचार करा. मला ह्या अशा कमेंट्स पाहिल्या की वाटतं की लोकांमध्ये अजून तरी कुठेतरी एक ती जागरूकता आहे. ज्या बहिणींची दोन्ही बाजूची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी ही रक्कम सरकारला परत करा, घेऊ नका. तुमच्या घरातील मोलकरणीला सुद्धा यापेक्षा जास्त पैसे मिळत असतात त्यांच्या कामाचे. तुम्ही सरकारला पाठिंबा द्या. ही पुरुष मंडळी काही सरकारला पाठिंबा देणार नाहीत. जे काही, कारण त्यांचे धंदे काढून घेतले, त्यांच्या नोकऱ्या काढून घेतल्या. काही जण म्हणतात स्क्रिप्ट लिहून दिलेले आहेत, त्या स्क्रिप्ट वाचत आहेत. अनेक कमेंट्स आहेत. किती कमेंट्स वाचणार? निवडणूक झाल्यावर 2,000चा गॅस भरा म्हणजे हे 1,500 तिकडे जातील. निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणी परक्या होऊन जातील आणि महाराष्ट्राच्या डोक्यावर हे कर्ज फेडणार कोण? जे महाराष्ट्रावर कर्ज वाढवून ठेवलंय. कित्येक कमेंट आहेत. सरकार निवडणुका झाल्यानंतर नारळ देईल. त्यानंतर काही जण म्हणतायत संजय गांधी निराधार योजनेचे पैसे 2-4 महिने मिळत नाहीयेत, त्याचं काय करायचं? ₹1,500 खुश काय होताय ताई? विकास कामे थांबलेत त्यांचं काय? असो, या अनेक कमेंट्स आहेत त्याच्या खाली. काही कमेंट्स तर अशा आहेत की त्या बोलता देखील येत नाहीत. तुम्ही पहा, तुम्ही स्वतः जाऊन त्या झी 24 तासच्या खालच्या कमेंट पहा. पण मला आज माझ्याकडे एक सुंदर लेख आलाय. याच प्रकरणावर एक लेख आलाय. तो लेख मी तुम्हा सर्वांना वाचून दाखवतो. रोजगार या लाडक्या बहीण योजनेचा विषय सांगतो तुम्हाला. रोजगार हमी योजना ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा महाराष्ट्रातला प्रवास आहे का? रोजगार हमी योजना तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शेजारील मध्य प्रदेश सारख्या राज्यातल्या लाडली बहीण योजना याचं अनुकरण आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य पातळीवरील भाजपाचे एक प्रमुख नेते, त्यांना मामा म्हटलं जातं. त्यांनी ही लाडली बहीण योजना राबवली होती. गेल्या 7 महिन्यापासून त्यांच्याकडे या योजनेचे आता हप्ते दिलेच जात नाहीत. गेल्या 7 महिन्यापासून. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आता पुढे त्यांनी आणखी काही माहिती दिली, ज्यांनी कुठे हा लेख लिहिलाय. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान असे राज्यांची नावं टाकलीत. यांना बिमारू राज्य असे म्हटले जाते. बिमारू म्हणजे आर्थिक कारणांनी बिमारू ही राज्य आहेत. या बिमारू राज्यांमध्ये या अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात कारण त्यांचा HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मानवाचा स्तर, जीवन जगण्याचा स्तर हा अतिशय खाली आहे या राज्यांमध्ये. या अशा राज्यांमध्ये या अशा प्रकारच्या योजना राबवल्या जातात सहसा. मग महाराष्ट्रात या अशा योजना राबवून तुम्ही महाराष्ट्राला म्हणजे
महाराष्ट्राची पद खरंच एवढी खाली गेलेली आहे का ह्या योजना राबवताना? त्यानंतर या यादीत महाराष्ट्र बऱ्याच वरती आहे. म्हणजे जर ही राज्य 40व्या स्थानावर असतील तर महाराष्ट्र हा 8व्या 7व्या स्थानावर आहे. हे महाराष्ट्रात अशा प्रकारची योजना का राबवली जाते याच्या मागे एक राजकारण आहे. या योजना महाराष्ट्रात आणण्यामागचं नेमकं प्रयोजन काय? या रेवडीचा राज्याच्या तिजोरीवर किती आर्थिक भार पडणार आहे, वार्षिक किती भार पडणार आहे? 1972 साली महाराष्ट्राने देशाला एक क्रांतिकारी अशी योजना दिली, त्याला म्हणतात ROHYO म्हणजे रोजगार हमी योजना दिली. मनरेगा योजनेच्या रूपाने ही योजना देशभर राबवली आज जाते. 72 ला दुष्काळ पडला होता त्यावेळेस ही योजना महाराष्ट्राने देशाला दिली, तिला आता मनरेगा म्हणून देशभर राबवली जाते. मोदींनी जड अंतःकरणाने ही योजना चालू ठेवलेली आहे, कारण या योजनेचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. रोजगार हमी योजना मोदी सरकारला ही बंद करता येत नाही, केली तर नामुष्की उडावेल, त्यामुळे ही बंद करता येत नाहीये ना. त्यांनी पहिली या योजनेचा 3-13 वाजवून टाकले असते. देशाला मनरेगा देणाऱ्या महाराष्ट्रावर अशा प्रकारच्या बिमारू योजना आणण्याची वेळ का आली? पुढे काय सांगितलंय? एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे मूळतः ठाणे शहराचे नेते आहेत. बाळासाहेबांच्या प्रेमात असलेल्या ठाणे जिल्ह्याने आनंद दिघे साहेब यांना ठाण्याचे अनभिषिक्त सम्राट म्हणून मान्यता दिली. त्या आयत्या गादीवर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेंना संधी मिळाली. म्हणजेच शिवराजसिंग चौहान यांच्याप्रमाणे शिंदेंना बलाढ्य काँग्रेस विरुद्ध राज्य पातळीवर संघर्ष करण्याची वेळ आलीच नाही. त्यांची ओळख ही ठाणे जिल्ह्यापुरतीच होती आणि आजही बऱ्याच अंशी ती ठाणे जिल्ह्यापुरतीच आहे. त्यामुळे राज्य पातळीवर आपली पोहोच वाढवण्यासाठी आणि निवडणुकीच्या तोंडावर महिलांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना ते राबवत आहे, ते स्पष्ट दिसते. मुंबई ठाण्यातले रोजचे जीवघेणे प्रवास असतील, ट्रेनची गर्दी असेल, यावर तोडगा काढणे, ग्रामीण भागातील महिलांचे वारस हक्कांचे, प्रवाशांचे, एसटी महामंडळाचे, कुपोषणांचे, स्तनदा मातांच्या आहारांचे, ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टरांचे, औषधांचे, त्या पेशंटचे, परिचारिकांचे, इतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याऐवजी ते तर दूरच राहिले. ह्या पैसे देणाऱ्या योजना काढून नेमकं सरकार काय साध्य करू इच्छित आहे? विशिष्ट समाजातील घटक जसे बौद्ध असतील, नवबौद्ध असतील, मातंग असतील, इतर भटके समाज असतील इत्यादींना मिळणाऱ्या योजना खरंच आज मिळत आहेत का? त्याच्यासाठी तेवढा पैसा राज्याच्या तिजोरीत आहेत का? हे देखील पाहिलं गेलेलं नाहीये. अनेक योजना त्यांच्यासाठी काढल्या गेल्या, पण त्या मूळ लाभार्थ्यांपर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत. गरिबांचे अंगठे सह्या घेऊन त्यांना लुबाडलं जातंय, एजंटचा सुळसुळाट झालाय. ह्या योजनेत देखील तुम्हाला साधं एखादं सर्टिफिकेट काढायचं झालं तरी देखील हजार रुपये घेतले गेलेले आहेत. या सगळ्यांचा फायदा कुणाला होतोय? नेमकं कोण गब्बर होतोय? अनेक प्रश्न विचारलेत. एकनाथ शिंदे यांच्या या योजनेमुळे गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या प्रश्नास अजून एक जिवंत उदाहरण प्राप्त झाले आहे. पुढील 2 महिने या योजनेच्या जाहिरातीसाठी राखीव असलेले 200 कोटी पोस्टर, रेडिओ, टीव्ही, जाहिराती यांच्यावर उधळून एकनाथ शिंदे स्वतःचा प्रचार शासकीय खर्चाने करणार आहेत. याचा राजकीय फायदा घेताना देशाला रोजगार हमी योजना देणाऱ्या महाराष्ट्राला बिमारू राज्याच्या पंक्तीत बसवणारे हे महायुतीचं सरकार याची इतिहास नोंद घेईल. अशा एक ना एक अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांना, अनेक गोष्टी आहेत. विचार करा, त्या नवनीत राणाचं मी इथे उदाहरण देतो, ज्याने काल परवामध्ये एक विधान केलंय की जर तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर तुमचे हे पैसे आम्ही पुन्हा काढून घेणार. म्हणजे नेमकं हे चाललंय का याची तुम्हाला पूर्वकल्पना आली? कोर्टाचे ताशेरे आहेत या गोष्टींवर. कित्येक ठिकाणी ज्यांच्या जमिनी हस्तांतरण इतर गोष्टींचं मी बोलतोय, तिथे सरकार म्हणतंय त्या जमिनींचा मोबदला देण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. कोर्टाने ज्यावेळेस सांगितलं की जर तुम्हाला यांचे पैसे द्यायला पैसे नसतील तर आम्ही तुमच्या लाडकी बहीण सारख्या योजना बंद करू. हे कोर्टाचे ताशेरे आहेत. आता वरळीतलं तर मगाचं उदाहरण तुम्ही पाहिलंच, हे वरळीतलंच कसं निघालं? हा योगायोग कसा काय जुळून आला? अनेक गोष्टी आहेत शिवसैनिकांनो. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो याच योजनेवरचा, ज्यात माझ्या माता भगिनी म्हणतायत की आम्हाला हे सगळं खूप आवडतंय वगैरे वगैरे. माझा त्या माता भगिनींच्या आनंदाशी माझा काही विरोध नाही, तो आनंद असावा, पण माता भगिनींनी हा देखील विचार करावा की आपल्याला 1,500 रुपये देऊन आपलं मत परिवर्तित केलं, पण आपल्या 1,500 पायी आपला नवरा असेल, भाऊ असेल, मुलगा असेल, या सर्वांची कामधंदे,
या राज्याची पत खाली न्यायचं काम चालू आहे, याच्यावर नेमकं आपण काय म्हणणार? जरा एकदा हा देखील व्हिडिओ पहा. विरोधक टपूनच बसलेत, लगेच तेवढंच ऐकवतात इथं, आणि बघा काय म्हणतात. अरे त्याच्या हातात काय म्हणणाऱ्याच्या हातात आहे, मुख्यमंत्र्याच्या आणि माझ्या आणि देवेंद्रच्या, त्यांच्या हातात काय देवळात वाजवायची घंटा आहे का? देवळात वाजवायची घंटा आहे का? आणि यानंतर राज्यातल्या महिलांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झालेत. 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळाल्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. रक्षाबंधनापूर्वीच राज्यातील लाडक्या बहिणींना भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा झालाय. 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये मिळाल्यानं महिला वर्गात आनंदाचं वातावरण पसरलंय. खरं म्हणजे सख्या भावापेक्षा हे केल्यामुळं जास्त आनंद झाला. आता राखी पौर्णिमा 2 दिवसावर आली, त्यामुळे ही आम्हाला ओवाळणी म्हणूनच घेतली आम्ही. मी तर शिक्षणासाठीच वापरणार आहे पैसे, कारण की मला गरज आहे ना त्यासाठी, आणि मला आनंद पण फार झाला आहे. ही योजना चालू राहिली पाहिजे, एवढंच माझं पण. आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरगुती प्रत्येक कोणत्याही कार्यासाठी हे पैसे उपयोगी येतील, त्यांनी ही चालू ठेवावी अशी मागणी. 17 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी रक्कम जमा करण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केली होती. त्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येपासूनच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 35 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत. भावना तर म्हणजे खूप आनंद होत आहे, इतका आनंद होते की असं सांगता येत नाही. रक्ताच्या नात्यापलीकडे हा भाव वेगळा निर्माण झाला. आपला उद्धारनिर्वाहासाठी हा पैसा भवितव्यात आपल्याला कामी येईल. आमचा पूर्ण विश्वास आहे मुख्यमंत्र्यावर, उपमुख्यमंत्र्यावर. ही योजना कधीच बंद होणार नाही, कायमस्वरूपी चालू राहील. आज या महिला इतक्या खुश आहेत की ते त्यांच्या हक्काच्या भावानी हक्काचे पैसे त्यांना पाठवलेत, त्याच्यामुळे महिला खूप खुश आहेत. लोकांना घरोघरी सांगायला जातो तेव्हा काही लोकांना असं वाटायचं की येतील की नाही पैसे, पण आता जे आलेत भाऊबीज रक्षाबंधनच्या अगोदरच, तर खरंच काही महिला खूप खुश आहेत. ते सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी बोलले तसं ते सगळं त्यांनी केलं, म्हणून खूप बरं वाटलं. 1-2 वेळा ते नंतर काही येणार नाहीत, म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी चालू ठेवलं तर त्यांचं म्हणजे जे लोकांचा जो अविश्वास आहे ना, तो विश्वासात बदलून जाईल. राज्यामध्ये 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. आतापर्यंत जवळपास 1,35,00,000 महिला पात्र ठरल्यात. 17 ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यांच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT द्वारे बँकेत जमा केले. या व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह तयार होत असतील की खरंच यांना किती कळतंय, या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होतंय. 1,500 घ्या, 3,000 घ्या, पण ज्या वेळेस आपण आपला सर्वोच्च अधिकार बजावायला जाल त्यावेळेस मात्र विचार करा की हे खरंच आपल्या हक्काचे पैसे आहेत की हा आपल्याला दिलेलं आलोभन प्रलोभन किंवा आपल्या समोर टाकलेलं एक अधिकृत पाकिट आहे. एक अधिकृत पाकिट, अधिकृत म्हणजे सरळ मार्गाने आलेलं, बँक खात्यातून आलं, ती काय कॅश आलेली नाही, सरळ मार्गाने. सरकारला मदत करा यासाठी सरकारने सरकारच्या पैशातून एखाद्या पक्षाचा केलेला प्रचार म्हणजे ही योजना मला दिसते. इतकी तडकाफडकी राबवलेली मला वाटतं महाराष्ट्रातली देशातली ही पहिली योजना असेल. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. आपण सर्व विचार करू शकता. हा महाराष्ट्र आहे, हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. इथली जनता देखील विचार करूनच गोष्टी करते. तुम्ही देखील तो विचार कराल याची अपेक्षा बाळगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना. काळजी घ्या.